मित्रांनो, ज्यावेळेस मी पुण्यावरून माझी पूर्णतः प्रॅक्टिस कंप्लीट करून माझ्या ग्रामीण भागामध्ये माझं पहिल्यांदाच फिजिओचं क्लिनिक स्टार्ट केलं होतं आणि त्या क्लिनिक स्टार्ट केल्यानंतरच 6 महिन्यानंतर मित्रांनो मला कंबरेचा त्रास चालू झालेला होता. आणि हा जो त्रास आहे मित्रांनो, हा माझ्या स्वतःच्या चुकीमुळेच झालेला होता. कारण मला पहिल्यापासूनच व्यायाम करण्याची खूप जास्त सवय होती. ज्या दिवशी हा त्रास चालू झालेला होता मित्रांनो, त्या दिवशी मी जिममध्ये होतो. त्या जिमच्या गरमीमध्ये म्हणा किंवा त्याच्या जोशमध्ये किंवा त्याच्या फॉर्ममध्ये म्हणा, मी लेग प्रेस मारत असताना जवळपास एक 150 ते 200 किलोचं वजन होतं. आणि तो जे वजन उचलत असताना मित्रांनो एक चुकीचा फॉर्म गेला आणि त्या ठिकाणी मला अचानक कमरेमध्ये जाणवलं की काहीतरी क्लिक झालंय आणि आता मला त्रास चालू होणार आहे. त्यावेळेसच मी सगळं हे क्विट केलं आणि घरी आलो मित्रांनो. आणि हे जे सांगण्याचा एकच दृष्टिकोन मित्रांनो, की आजकाल तुम्ही पाहत असाल यंग एज असेल किंवा जे मिडल एज असेल, सगळ्यांना कमरेचा त्रास होतोय आणि प्रत्येकजण ह्या वेदनेतून मुक्त होण्यासाठी एक वाट शोधत आहे की कशा प्रकारे मी हा त्रास कमी करता येईल. तर हाच अनुभव मी तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. तर मी कशा पद्धतीने याच्यातून मुक्त झालो, आज मी पूर्णतः फिट आहे, मला कोणत्याही प्रकारचा कसलाही त्रास नाही, मी किती जोरात पळू शकतो किंवा कोणतीही ॲक्टिव्हिटी सहजरित्या करू शकतो. तर हे शक्य कसं झालं तर मी तेच तुमच्यासाठी शेअर करणार आहे मित्रांनो. त्यानंतर मी घरी आलो मित्रांनो आणि घरी आल्यानंतर मी नॉर्मली एक 8 दिवस पेन किलर घेण्याचा विचार केला. पेन किलर मी घेतली एक 8 दिवस, पण त्या पेन किलरचा इफेक्ट असा झाला मित्रांनो की जोपर्यंत त्या गोळीची पॉवर आहे तोपर्यंत हा त्रास राहायचा आणि त्यानंतर आहे तसाच तो चालू व्हायचा. मग त्यानंतर विचार केला की MRI काढून पाहू का. MRI काढल्यानंतर आपल्याला काहीतरी याच्यामध्ये मार्ग शोधता येईल. पण नंतर परत विचार केला की MRI काढल्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फॉल्ट येणार आहे, काही ना काहीतरी बॉडीचे रिलेटेड चेंजेस झालेले असणार. त्यामुळं मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. मग मी विचार केला की याच्यावर काय करता येईल आपल्याला, की कशा पद्धतीने आपला हा त्रास कमी करता येईल. त्यासाठी मी मित्रांनो जवळपास खूप सारे सायंटिफिक रिसर्च वाचले, ज्यामध्ये मला असं आढळून आलं मित्रांनो की बॉडीचं पोश्चर, तुमचं जे काम करण्याची जी स्टाईल आहे, तुमची जी बैठे जी पद्धत आहे, तर ही सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. अर्गोनॉमिक्स आपलं जे आहे बॉडीचं, ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि चौथी म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती एक्झरसाईज. तर ज्यावेळेस आपल्याला हा जो त्रास चालू होतो मित्रांनो, त्यावेळेस लगेच एक्झरसाईज स्टार्ट करायची नाही आहे. थोडं एक 8-15 दिवसानंतर थोडा तुमचा पेन थोडा कमी झाला, त्यानंतर तुम्ही एक्झरसाईज स्टार्ट करू शकता. तर अशा पद्धतीने मी ते थोडं थोडं करत फॉलो करत गेलो. तर जे माझं पोश्चर करेक्शन असेल किंवा जे अर्गोनॉमिक्स असेल किंवा माझं जे बसायचं जे स्टाईल असेल किंवा माझा जो कामाचा व्याप असेल, ज्यामध्ये मी ज्या पद्धतीने काम करत गेलो, तर त्या सगळ्या गोष्टी मी एक चांगल्या प्रकारे मॅनेज केल्या. ज्यामध्ये एक फक्त मला अशी ठरलं होतं की बॅकला जास्त स्ट्रेस आला नाही पाहिजे, पण माझ्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी चांगल्या झाल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने मी काम करत गेलो आणि जवळपास 3 महिन्यानंतर मला असं जाणवलं की माझ्या बॅकच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्या कमी होण्यास मदत आलेल्या होत्या. आणि मग त्याला मी कशा प्रकारे मजबूत करू शकलो, तर नंतर 3 महिन्यापर्यंत मी तर थोड्या एक्झरसाईज चालूच ठेवलेल्या होत्या, पण सोबतच मी आजसुद्धा एक्झरसाईज कंटिन्यू माझी चालू आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर संयम हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जितका तुम्ही पेशन्स ठेवाल तितकं जास्त तुम्हाला लॉंग टर्मसाठी हे चांगलं बेनिफिट देईल. दुसरी गोष्ट, एक चांगला फिजिओथेरपिस्ट तुम्ही निवडायला पाहिजे, जो की तुमच्या बॉडीला किंवा तुमच्या शरीराला कोणत्या प्रकारच्या चांगल्या एक्झरसाईज गरजेच्या आहेत ते तुम्हाला सांगू शकेल आणि टाईम टू टाईम त्याच्यामध्ये चेंज करू शकेल. तर याच्यामध्ये अजून एक मिसकन्सेप्शन आहे मित्रांनो, की याच्यात बऱ्याच जणांना वाटतं की आता बॅकच्या रिलेटेड समस्या चालू झाल्या की आपल्याला सर्जरीशिवाय पर्याय नाही. पण याच्यात कसं आहे मित्रांनो की 90 ते 98% सर्जरीची गरज नसते. कारण याच्यामध्ये असं आहे की माइल्ड टू मॉडरेट जे आपल्याला इंजुरी झालेली असते तर त्यामध्ये सर्जरीची गरज नसते. पण सिव्हिअर प्रमाणात जर इंजुरी झालेली असेल तर त्यावेळेस आपल्याला सर्जरीची गरज असते. तर हे कोण ठरवेल, तर ते तुमचे ऑर्थोपेडिक सर्जन किंवा तुमचा जो फिजिओथेरपिस्ट आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या बाबतीत सांगू शकतो. तर कोणत्या प्रकारच्या एक्झरसाईज ह्या का आपण करायला पाहिजे, तर यामध्ये कसं आहे मित्रांनो की एक स्पेसिफिक एक्झरसाईज मी सांगू शकत नाही, कारण यामध्ये प्रत्येकाची जी कंडिशन असते ती वेगळी असते. त्यामुळं आपल्याला यामध्ये एक स्पेसिफिक टाईपच्या एक्झरसाईज ज्या तुमच्या जवळचा फिजिओथेरपिस्ट तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. नॉर्मली जर जनरली सांगायचं गेलं तर याच्यामध्ये मित्रांनो वॉकिंग किंवा आपलं जे रनिंग आहे, स्विमिंग आहे किंवा
आपण ज्या काही कोर रिलेटेड ज्या एक्झरसाइज आहे आणि लोअर बॅक रिलेटेड ज्या एक्झरसाइज आहेत त्या एक्झरसाइज खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. त्या जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये फॉलो केल्या तर आपला जो हा क्रॉनिक लो बॅक पेन आहे तो कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला एक लॉंग टर्म याच्यामध्ये चांगलं बेनिफिट दिसून येईल. तर लास्टला मी एवढंच सांगेल मित्रांनो की आज जवळपास माझा 99% हा त्रास कमी झालेला आहे. आणि तुम्ही पहिल्यांदाच मी जे सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलं आहे की मी आज कोणती पण ॲक्टिव्हिटी फ्रीली करू शकतो. तर सांगण्याचा हेतू हाच आहे की तुम्ही पण या पद्धतीने तुमचं जे बॉडीचं मेकॅनिझम आहे, जे पद्धतीने पोश्चर, अर्गोनॉमिक्स आणि तुमचे ज्या एक्झरसाइज आहे ते फॉलो करा, जेणे की तुम्हाला तुमचा लोअर बॅकचा जो पेन आहे तो कमी करण्यास मदत होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ज्या काही लोअर बॅक रिलेटेड ज्या समस्या आहेत त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता आणि मला नक्की कळवा की तुम्ही कधी लोअर बॅकसाठी MRI केला होता का आणि